या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार. नंदुरबारच्या एस.ए. मिशन हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात. नंदुरबार शहरातील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाच्या जननी आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. या निमित्ताने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यवाचन व प्रबोधनात्मक एकांकिका सादर करण्यात आली. श्रीमती नूतन नांद्रे पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका सादर करून एकांकिका सादर केली. यावेळी कार्यक्रमास प्राचार्य नूतन वर्षा वळवी, प्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांभीसा, पर्यवेक्षक मिनल वळवी, CP बोरसे आदी उपस्थित होते. मी सावित्री बोलते हा प्रभावी एकपात्री प्रयोग नूतन पाटील यांनी सादर केला. सावित्रीबाईंचा तोच जुना काळ, त्यांनी सोसलेले कष्ट आणि स्त्री शिक्षणाची दिलेला लढा या प्रयोगातून जिवंत करण्यात आला होता. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? नमस्कार. ओळखलत मला? मी सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना, तो कोणी निव्वळ सामान्य माणूस नव्हे, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी स्त्रियांनी उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती बरं का. बाईच्या जातीनं कसं, आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष, उच्च नीच असा लई भेदभाव होता. आणि या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात असेल. आणि त्या निमित्तानंच शिक्षणाचं प्रचार आणि प्रसाराचं निरंतर कार्य त्यांचं सुरू होतं. शिक्षणाचा प्रसार करत असतानाच एकदा अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी सिंथिया फरा मॅडम त्यांना भेटल्या. फरा मॅडम यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, डू यू वॉन्ट टू स्प्रेड एज्युकेशन? नो. सो एज्युकेट फर्स्ट वुमन ऑफ युअर सोसायटी, बिकॉज if a woman will be educated, whole family, whole society will be educated. But you people do not let your woman to step outside your houses. So bad, Mr. Pule. झालं. हे माझ्याकडे आले ते पाटी पेन्सिल घेऊनच आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. मग काय, झाला माझा अभ्यास सुरू. क ख ग घ, काना, मात्रा, विलांटी, अकार, उकार, बे की बे, बे दुने 4, बे त्रिक 6, सतत हा एकच ध्यास. हळूहळू मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा करू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भेडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी आम्ही पहिली शाळा सुरू केली. याआधी देखील अनेक शाळा सुरू झाल्या होत्या बरं का, पण सनातन्यांनी, 4ही वर्णातल्या रूढीवादी लोकांनी एक शाळा पछाडून बंद केल्या. अशाही परिस्थितीत आम्ही शाळा सुरू केली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती. आणि मी त्या शाळेतील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा.
शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाव होतं. कार्य खडतर होतं, तितकंच जोखमीचंही होतं. पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातन्यांचे मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुल सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं, त्यात कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो का कोणता धर्म? अहो, माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? ज्योतिबांनी मला सांगितलं, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसवं पुसायची आहे. त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची आहे. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शिक्षणाने अज्ञान दूर होतं. माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो विचार करतो. स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःची प्रगती साधण्यासाठी तो सतत धडपडतो. अशीच धडपडणारी, घडवणारी माणसं हवी. अशी सृजनशील माणसं हवीत आपल्याला आणि या देशाला सुद्धा. भारताला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बरं का लेकरांनो, हे कार्य निरंतर सुरूच होतं. शेटजींनी मला सांगितलं, सावित्री, उद्याचे सूर्य घडवण्यासाठी, उद्याची साक्षर पिढी घडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं. त्यात हानी होती, अपमानही होता. पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. त्यासाठीच तर बांधले गेलो होतो आम्ही. शेठजींनी मला सांगितलं, उद्याची साक्षर पिढी घडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. सावित्री, यासाठीच आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. देशील मला साथ?